जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही महा टी परीक्षेमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमची 23 नोव्हेंबरला ही परीक्षा आहे. तर हे सगळे संभव प्रश्न घेतलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे. पहिल्या क्रमांकावर आपण 146वा क्रमांक दिलेला आहे. इथून पाठीमागे काही प्रश्न घेण्यात आलेले आहे. जे कोणाला ते प्रश्न पाहिजे असेल त्यांनी व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पाहू शकतात किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा 70 66 19 32 38. तर इथून तुम्हाला सगळी प्रश्न भेटून जाईल. तर पहिला प्रश्न आहे, फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत? कोण आहे फकीराचे अभंग? तर हे आहे फकीरराव मुंजाजी शिंदे. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, सातवाहन राजा हाल याने डॅश डॅश हा ग्रंथ संपादित केला. सातवाहन राजा हाल याने डॅश डॅश हा ग्रंथ संपादित केला. कोणता ग्रंथ संपादित केलेला आहे? तर गता सप्तशती. पर्याय क्रमांक ब याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, कालिदासाने डॅश डॅश हे काव्य नागपूर जवळील रामटेक या ठिकाणी रचले. कालिदासाने डॅश डॅश हे काव्य नागपूर जवळील रामटेक या ठिकाणी रचले. काय तर याचं उत्तर असेल मेघदूत. पर्याय क्रमांक ब याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती डॅश डॅश काळात झाली. कोणत्या काळात झालेली कैलास मंदिरची निर्मिती? तर ती झालेली आहे राष्ट्रकूट या काळात. पर्याय क्रमांक ड याचा करेक्ट आन्सर असेल. राष्ट्रकूट याच महाराजाचं नाव काय? कृष्ण प्रथम. कोणत्या ठिकाणी आहे कैलास मंदिर? तर वेळूर या ठिकाणी आहे. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात येते. पुढचा प्रश्न, योग्य विधान कोणते? भारतात अस्पृश्यता निवारणासाठी कायदा करण्यात आले. कारण काय कारण आहे भारतात अस्पृश्यता निवारणासाठी कायदा करण्यात आलेल्याचं कारण काय आहे? तर ते आहे कायद्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता नियंत्रित केले जाते. पर्याय क्रमांक क याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, 1972 साली संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरण विषयक परिषद येथे झाली. कोणत्या ठिकाणी झालेली आहे? 1972 सालीची मानवी पर्यावरण विषयक परिषद राष्ट्रीय तर ते झालेली आहे स्टॉकहोम या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, संसदीय शासन पद्धती डॅश डॅश येथे विकसित झाली. कोणत्या ठिकाणी विकसित झालेली संसदीय शासन पद्धती? आपल्या इथं बी संसदीय शासन पद्धती आहे. विकसित कुठे झालेली आहे? तर ते झालेली आहे इंग्लंड या ठिकाणी. पर्याय क्रमांक अ याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, अध्यक्षीय शासन पद्धती डॅश डॅश हे कार्यकारी प्रमुख असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीत डॅश डॅश हे कार्यकारी प्रमुख असतात. कोण असतात? तर तो असतो राष्ट्राध्यक्ष. पर्याय क्रमांक क याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, चूज द वन विच बेस्ट द एक्सप्रेस इन द सेम सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. जॅक ऑफर्ड मी अ सीट. जॅक ऑफर्ड मी अ सीट. महाटीटी 2014 पेपर 2 मधला हा प्रश्न आहे. तर काय याचं उत्तर? तर ऑफर्ड म्हणजेच हे कोणता फॉर्म आहे? V2 चा फॉर्म आहे. ऑफर्ड ईडी लागलेला V2 चा फॉर्म आहे. तर यामुळे आपण काय करणार आहे? वॉज वेअर प्लस V3 असं बघणार आहोत. तर वॉज वेअर कुठे आहे? पण याच्यात पहिल्या ऑप्शन मध्ये वॉज आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये नाही, तर दुसरा चुकीचा आहे. तिसरा ह्याच्यात नाही, तिसरा चुकीचा आहे. चौथ्या ह्याच्यामध्ये वॉज आहे, पण वॉज सोबत इथं बीन ऑफर्ड असं लिहिलेलं आहे, पण इथं वॉज ऑफर्ड. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असणार. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. द थीव्स हॅड ब्रोकन द बॅक डोर्स. थीव्स हॅज ब्रोकन द बॅक डोर. महाटीटी 2013 पेपर पहिल्यामध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. ब्रोकन
ब्रोकन हा शब्द कसा आहे, V3 फॉर्म मधला आहे. तर काय V3 हॅड प्लस V3 आलेला आहे. तर ह्याचं काय होणार, फक्त हॅड प्लस बीन प्लस V3. तर हॅड बीन कोणत्या ठिकाणी आहे ते पाहायचं आहे. तर पहिले ऑप्शन चुकीचा आहे, हॅड ब्रोकन आलेला आहे. दुसऱ्या याच्यामध्ये असू शकतो. तिसरा पण हॅड बीन लिहिलेला आहे, तो बी असू शकतो. आणि चौथा हॅज बीन लिहिलेला आहे, तो पण चुकीचा आहे. तर ह्याच्यात काय आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये द बॅक डोअर हॅड बीन ब्रोकन दोन्ही ऑप्शनमध्ये आहे, 2 आणि 3 मध्ये. फक्त जे शेवटचं आहे बाय द थिफ्स अँड बाय द देम. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, आपण ज्यावेळेस ॲक्टिव्हचा पॅसिव्हचा ॲक्टिव्ह करताना जे अगोदर सब्जेक्ट असतो त्याला शेवटी लिहित असतो, जे ऑब्जेक्ट असतो त्याला स्टार्ट लिहित असतं. ॲज इट इज लिहावं लागतं. तर त्यामुळं याचा करेक्ट आन्सर असणार पर्याय क्रमांक 2, बाय दी थीफ्स इन. कारण इथं द थीफ्स दिलेला आहे सब्जेक्ट. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या ठिकाणी आहे? गोड पाण्याचे सरोवर भारतातील कोणतं सरोवर आहे गोड पाण्याचे सरोवर? तर तो आहे उलर. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल उलर सरोवर. पुढचा प्रश्न, केरळ कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना डॅश डॅश म्हणतात. टीईटी दुसरा पेपर 2021 मध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर ते काय म्हणतात, कॉफी बहार सरी. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतीस डॅश डॅश म्हणतात. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला काय म्हणतात? तर त्याला म्हणले जाते कोरडवाहू किंवा जिरायती शेती. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले लोह पोलाद कारखाना डॅश डॅश राज्यात कुल्टी येथे सुरू झाला. टीटी दुसरा पेपर 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर हे पश्चिम बंगाल या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. भारतातील पहिले लोहपोलाद कारखाना पश्चिम बंगाल राज्यात कुल्टी येथे सुरू झाला. पुढचा प्रश्न, शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे डॅश डॅश घटक आहे. कोणते घटक आहे? शेती, कारखानदारी, वाहतूक हे कसे घटक आहे? तर आर्थिक घटक आहे. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भंडारकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे डॅश डॅश नेते होते. हे डॅश डॅश नेते होते. टीटी दुसरा पेपर 2020 मधला प्रश्न आहे. तर हे कोणते नेते होते? ते प्रार्थना समाजाचे नेते होते. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण दररोज एक व्हिडिओ प्रश्न सिरीज घेऊन येत आहोत. तर थँक्यू सो मच.